हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पापड्या। इथे मी 2 किलो बाजरी घेतली आहे, याचा भरडा करून घेतला आहे। त्यानंतर आता मी याला चाळून घेते। एका साइडला मी जाडसर भरडा घेतलाय आणि एका साइडला पीठ घेतलंय। भरड्यामध्ये आपण पाणी घालूया, याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि वरती आलेला चोथा हा दिसतोय तो आपण काढून घ्यायचाय। यामध्ये आता आपण पाणी घालायचंय, व्यवस्थित याला हलवून घ्यायचंय आणि साइडला ठेवलेलं आपण हे पीठ यामध्ये घालणार आहोत। याला यातच मिक्स करून घ्यायचे। यावरती आता झाकण ठेवायचे आणि ह्याला आपण रात्रभर भिजत घालूया। हे बघा, हे पीठ खूप छान प्रकारे भिजलेलं आहे। आता आपण याला व्यवस्थित हलवून घ्यायचे। मी टेरेसवर चूल मांडली आहे। इथे मी डबल पाणी घेतलेलं आहे। याला उकळी आली आणि हे मिश्रण आता याच्यामध्ये टाकून घेतलंय। याला आता व्यवस्थित हलवून घेते। मध्ये मध्ये याला हलवायचे, कारण हे मिश्रण खाली नाही लागलं पाहिजे। चवीनुसार आपण याच्यात मीठ घालूया। याला शिजायला खूप वेळ लागतो, अधूनमधून याला हलवून घ्यायचे। हे बघा, खूप छान प्रकारे उकळी आली आहे। 1 तास झालेला आहे। मिश्रण पण खूप चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये तीळ घालणार आहोत। याला व्यवस्थित हलवून घ्यायचे। एक मोठा जग घेतला आहे। एका पातेल्यामध्ये आता आपण हे काढून घेऊया आणि पॉलिथिनवर छोटे छोटे आकाराचे आपण हे पापड्या बनवून घेऊया। बघा, एवढ्या साइजचे मी पापडे बनवत आहे। असे एक एक करून आपण सर्व पापडे बनवून घेऊया। हे बघा, खूप छान प्रकारे आपले पापडे झाले आहेत। कडक उन्हामध्ये याला छान वाळवून द्यायच्यात। थँक यू।